कधी कधी इतिहासाच्या पानांमध्ये अशा काही गोष्टी दडलेल्या असतात की ऐकताना अंगावर काटा येतो। एका रात्रीत देश हादरतो, एक मोठा नेता अचानक मारला जातो आणि त्यानंतर सुरू होतो एक थरारक शोधाचा खेळ। गोळीबार, विषप्रयोग, गुप्त अड्डे, गुप्तहेरांची चढावण। 90च्या दशकात भारतात निवडणुकांचा धुमाकूळ सुरू होता। लोक उत्साही, नेते प्रचारात व्यस्त आणि अचानक एक धक्कादायक बातमी येते, पंतप्रधान राजीव गांधी यांची हत्या। नमस्कार, मी अंजली आपलं स्वागत करते पोलखोल मध्ये। हे सगळं सुरू झालं 21 मे 1991च्या रात्री। भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी तामिळनाडूत निवडणुकीच्या प्रचारासाठी श्रीपेरुंबुदूर येथे आले होते। एका सभेत ते लोकांशी बोलत असतानाच एक आत्मघातकी बॉम्ब हल्ला झाला। राजीव गांधींसह 16 जणांचा मृत्यू झाला, त्यात 9 पोलीसही होते। देश स्तब्ध झाला। हे कोणी केलं, का केलं, प्रश्नांची मालिका सुरू झाली। लगेचच या प्रकरणाचा तपास करण्यासाठी सीबीआयच्या विशेष तपास पथकाची म्हणजे SITची स्थापना झाली। या पथकाचे प्रमुख होते DR कार्तिकेयन, जे तेव्हा केंद्रीय राखीव पोलीस दलाचे महानिरीक्षक होते। कार्तिकेयन यांनी जबाबदारी घेताच एक मोठी टीम तयार केली। सीबीआय, तामिळनाडू पोलीस, CRPF आणि इतर यंत्रणांचे अधिकारी एकत्र आले। घटनास्थळावरून पुरावे गोळा करण्यात आले। एक महत्वाचा पुरावा होता एक कॅमेरा। तो मृत फोटोग्राफर हरिबाबूच्या शरीरावर सापडला। पोलीस महानिरीक्षक RK राघवन यांनी तो कॅमेरा ताब्यात घेतला आणि त्यातील रोल विकसित केला। 23 मेच्या पहाटे 10 फोटो तयार झाले। त्यातील एक फोटोत एक महिला दिसली, सलवार कमीज घातलेली, हातात चंदनाची माळ। तिच्या बाजूला काँग्रेसच्या लता कन्नन आणि त्यांची मुलगी कोकिला आणि थोड्या अंतरावर एक माणूस कुर्ता पायजामा घातलेला। या फोटोने तपासाला वेग आला। टीमने या अज्ञात माणसाचा शोध सुरू केला। काही दिवसातच तंजावर पोलिसांनी शंकर उर्फ रुसोला अटक केली। त्याच्याकडून नलिनी आणि दास यांचे फोन नंबर मिळाले। चौकशीत रुसोने सांगितलं की तो कुर्ता पायजामा घातलेला माणूस म्हणजे शिवरासन, आणि शिवरासन हा लिबरेशन टायगर्स ऑफ तमिळ इलम म्हणजे LTTEचा सदस्य होता। LTTE ही श्रीलंकेतील तामिळ दहशतवादी संघटना, जी राजीव गांधींना त्यांच्या श्रीलंकेतील धोरणांमुळे विरोध करत होती। तपास पुढे सरकला। एक टीम कोलंबोला गेली आणि परत आली। त्यांनीही दुजोरा दिला की तो माणूस LTTEचा शिवराजा मास्टर आहे। नंतर नलिनीचा भाऊ पाक्यानाथनची चौकशी झाली। त्यानेही हे मान्य केलं। माहिती मिळाली की मानवी बॉम्ब बनलेली महिला म्हणजे थानू, तिची मैत्रीण सुबा आणि शिवरासनचे LTTE मधील नाव रघु। यानंतर रॉबर्ट पायस, जयकुमार पेरारीवलन यांना अटक झाली। जुलैच्या अखेरीस कोइंबतूरमध्ये डिक्सन आणि गुना यांनी सायनाइड खाऊन आत्महत्या केली। बँगलोरमध्येही 2 जणांचा मृत्यू झाला। शिवरासन आणि सुबा हे दोघे राजीव गांधींच्या हत्येनंतर बँगलोरमध्ये पळाले। तिथे ते रंगनाथनच्या घरात लपले। रंगनाथन लेथ मशीन चालवत होता। नंतर 16 ऑगस्टला ते कोनानाकुट्टे भागातील दुसऱ्या घरात गेले। तपास तीव्र होताच कर्नाटकात मुदाडी आणि पिरुडा इथे LTTEच्या 17 जणांनी सायनाइड खाऊन आत्महत्या केल्या। ही बातमी शिवरासनच्या गटाला कळली। रंगनाथनची पत्नी मृदुला घाबरली। तिला दम्याचा त्रास असल्याने ती भावाकडे गेली, पण 18 ऑगस्टला पोलिसांनी तिला अटक केली। चौकशीत तिने सगळं सांगितलं। तिने LTTEचे लोक कोनानाकुट्टेत राहत असल्याचं सांगितलं। तिने घर दाखवलं। तिथे शिवरासन, सुबा आणि इतर 5 जण होते। SITने घराला वेढा घातला। कार्तिकेयन यांनी CBI संचालकांना विचारलं, पुढे काय? संचालकांनी सांगितलं, मी येईपर्यंत वाट पहा। संचालक आले। सोबत डॉक्टर रामाचारी, सायनाइड विषबाधेचे तज्ञ। त्यांनी सांगितलं, आणखी एक अँटीडोट हवं। ते ग्वाल्हेरहून आणण्यात आलं। दरम्यान रंगनाथनलाही अटक झाली। 19 ऑगस्टच्या पहाटे घरापासून थोड्या अंतरावर एक ट्रक बिघडला। ड्रायव्हर बाहेर पडला। शिवरासनला वाटलं पोलीस आले। त्याने गोळीबार सुरू केला। सायंकाळी 6 वाजता ब्लॅक कॅट कमांडो घरात शिरले, पण आज 7ही जण मृत होते। ते होते शिवरासन, सुबा, नेहरू, सुरेश मास्टर, अमण्णा, ड्रायव्हर अण्णा आणि जमुना। फक्त शिवरासनचा मृत्यू गोळीने झाला, बाकीचे सायनाइडने। कार्तिकेयन यांनी त्यांच्या पुस्तकात राजीव गांधी असोसिएशन अँड इन्व्हेस्टिगेशन मध्ये लिहिलं आहे, आम्ही आदल्या रात्रीच कारवाई करायला हवी होती। आणि योगायोग म्हणजे 20 ऑगस्टला राजीव गांधींचा वाढदिवस। काही वृत्तपत्रांनी म्हटलं, ही वाढदिवसाची भेट आहे का? आणखी हत्या करण्याचा कट होता का? अलीकडे प्रदर्शित झालेल्या द हंट
द राजीव गांधी असेसिनेशन केस या वेब सिरीजने हा मुद्दा उचलला। त्यात दाखवलं आहे की शिवरासन राजीव गांधींच्या हत्येनंतर श्रीलंकेत परत न जाता आणखी कट आखत होता। एसआयटीच्या मुख्यालयावर हल्ला आणि तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांच्यासह इतर नेत्यांची हत्या। ही सिरीज 90 डेज द ट्रू स्टोरी ऑफ द हंट फॉर राजीव गांधीज असेसिन्स या अनिरुद्ध मिश्रा यांच्या पुस्तकावर आधारित आहे। पुस्तकात म्हटलं आहे की इंटेलिजन्स ब्युरो कडून माहिती मिळाली, एलटीटीई कडे हत्या करण्याची यादी आहे। जयललिता, काँग्रेसचे वझापती के रामामूर्ती आणि डीजीपीएस श्रीपाल यांचा समावेश। मित्र यांनी इंडिया टुडे मासिकात 21 ऑक्टोबर 1991च्या अंकात लिहिलं, राजीव गांधींची हत्या केल्यानंतर शिवरासन आणखी 2 व्हीआयपींवर हल्ला करण्यासाठी तयार होता। कनक सभापती आणि अधिरा यांना अटक झाली तेव्हा त्यांनी सांगितलं की जयललितांची ही हत्या करणार होते। रामामूर्तींच्या मुलानेही सांगितलं की त्यांना धोका होता म्हणून 24 तास सुरक्षा होती। पण कार्तिकेयन यांच्या पुस्तकात याचा उल्लेख नाही। ते म्हणतात शिवरासन दिल्लीत तळ स्थापन करण्याच्या योजनेत होता, भारतभर कारवाया करण्यासाठी। वरिष्ठ पत्रकार भगवान सिंग म्हणतात शिवरासन जिवंत पकडला गेला नाही म्हणून हे पटत नाही। एलटीटीई सदस्यांना फक्त आवश्यक माहिती द्यायचे, जयललितांची हत्या करण्याचं कारण नव्हतं। राजीव गांधी हत्या प्रकरणाने भारताच्या सुरक्षेच्या यंत्रणांना मोठा धडा दिला। शोध मोहिमेत अनेक जीव गेले, पण न्याय मिळाला का? आजही हे प्रकरण चर्चेत आहे। तुम्हाला काय वाटतं? कमेंट्स मध्ये नक्की सांगा। अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा।